नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। जसं की आपण पाहिलं, काल एक बेसिकवर एक व्हिडिओ घेतला होता की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता रेग्युलर कुठल्या चॅप्टरची प्रॅक्टिस करणार आहोत आणि संपूर्ण बेसिक शिकण्यासाठी काय काय पाहायचं आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेतलेलं। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत एखाद्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते। तुम्हाला पहिल्यांदा 30 पर्यंत वर्ग पाठ असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर जे 30च्या पुढच्या संख्या आहेत त्याचा वर्ग एकदम बेसिक मेथडनं आपण करणार नाहीत, आपण करणार आहोत एकदम शॉर्टकट मेथडनं, जी एक्झाम गाईडची मेथड असेल आणि विदिन द 5 सेकंद किंवा जास्तीत जास्त 10 सेकंदामध्ये तुम्हाला त्या संख्येचं आन्सर मिळून जाईल। तर आपण एकदम हाय लेवलपासून सुरुवात करूया। आता आपण पाहूया ज्या संख्या 100च्या वर आहेत त्या संख्येचा वर्ग कशा प्रकारे करून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे। 2017ला मी हा व्हिडिओ अपलोड केला होता, पण त्यामध्ये मी ऑन द बोर्डवर नव्हतो, ते लॅपटॉपवर स्क्रीन रेकॉर्डरमध्ये ते व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि तो खूप जुना झालेला आहे। आता एक तुमचं हे रिव्हिजन पण होऊ शकतं आणि जे विद्यार्थी नवीन पाहतात त्यांच्यासाठी तर हा नवीनच कन्सेप्ट असेल। चला मग सुरुवात करूया। आता अशी संख्या पाहिजे जी 100च्या वरी आहे। 105चा जर तुम्हाला वर्ग करायला दिला, मग तो सिम्प्लिफिकेशनमध्ये असो का डायरेक्ट एखाद्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला क्वेश्चन असो, 105चा जर वर्ग करायचा म्हटला तर तुम्हाला बेसिक मेथडनं आणि बुकमधल्या मेथडनं जायचं म्हटलं तर मिनिमम 1 मिनिट टाईम लागतो। काही विद्यार्थी काय करतात, 105 गुणिले 105 करतात, ज्यांना फॉर्म्युला माहीत नाही किंवा बेसिक मेथड माहीत नाही ते। आणि काही विद्यार्थी काय करतात, ज्या संख्येचा शेवटचा अंक 5 आहे ती मेथड यूज करतात, ती पण इथे लागू होते। ती पण कशा प्रकारे यूज करायची ते मी सांगणारच आहे। आणि काही विद्यार्थी काय करतात, जे a+b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार हे सॉल्व करतात। पण आपल्याला याच्यापेक्षाही सोपी मेथड शिकायची आहे। तर आता सुरुवात करूया 105 वरून। 105 दिलेला आहे। आता पाहायचं आपल्याला जे क्वेश्चन दिलेला आहे त्याची शेवटचा डिजिट, शेवटचा अंक कोणता आहे तो पहिल्यांदा पाहून घ्यायचा आहे। तर इथे 105 मध्ये शेवटचा अंक कोणता आहे, 5 आहे। मग 5चा वर्ग काय येतो, 25। आपल्याला 2 डिजिट संख्या पाहिजे, 2 अंकी संख्या पाहिजे। जेव्हा आपण पुढं दुसरे एक्झाम्पल पाहतील तेव्हा 2 अंकी संख्या जर नाही आली तर त्याचं काय करायचं मी सांगणारच आहे। इथे ऑलरेडी आलेली आहे, आपण 25 लिहिला। 105 मध्ये जो शेवटचा अंक आहे 5, त्या 5चा वर्ग आपण इथे केलेला आहे, 25 आला। आता नेक्स्ट स्टेप आपली काय असेल, हे जे 105 दिलेलं आहे ना, याच्यामध्ये ज्या संख्येचा वर्ग केला ती संख्या ॲड करायची। म्हणजे आपण वर्ग कशाचा केलता, 5चा केलता, म्हणून इथे 105 मध्ये 5 ॲड केले। 105 मध्ये 5 मिसळल्याच्या नंतर 110 हे आपल्याला मिळून जाईल, म्हणजे आपलं हे फायनल आन्सर असेल। बस एवढंच आहे। दुसरं एक्झाम्पल पहा। आपण इथे भरपूर प्रॅक्टिस करून घेऊ, म्हणजे तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची गरजच पडणार नाही। जे बेसिक आहे ते माझ्या लेक्चरमध्येच कंप्लीट होऊन जाईल। कोणतं पण एक्झाम्पल घ्या, इथे घ्या 102। 102चा वर्ग करायचा आहे। आता शेवटची संख्या काय आहे, 2। 2चा वर्ग किती येतो, 4। पण मी इथे 04 का लिहिला, कारण मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 2 डिजिट संख्या पाहिजे, म्हणून इथे मी 0 लिहिलं। ओके, 04 लिहिलेलं आहे। आता 102 मध्ये आपल्याला 2 ॲड करायचे, किती झाले, 104। संपलं, हे तुमचं फायनल आन्सर। त्याच्यानंतर नेक्स्ट 106 घ्या, 106चा वर्ग करा। आता 106 मध्ये शेवटचा डिजिट कोणता आहे, 6। 6चा वर्ग काय येतो, 36। 6चा वर्ग 36 अशा प्रकारे लिहून घेतला। नेक्स्ट स्टेप, 106 मध्ये 6 मिसळायचे। 6 का मिसळायचे, कारण आपण सांगितलं होतं की जी शेवटची डिजिट आहे आपण त्याचा वर्ग करतोय आणि तीच संख्या दिलेल्या संख्यामध्ये मिसळायची, म्हणून 106 मध्ये 6 मिसळल्याच्या नंतर आपल्याला काय, 112। 112 36 हे 106चं फायनल आन्सर असेल। फक्त 5 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर पाहायला मिळत आहे। ओके, दुसरा क्वेश्चन पहा। एकशे 8 घ्या, 108चा वर्ग। आता इथे शेवटचा अंक कोणता आहे, 8 आहे। 8चा वर्ग काय येतो, 64, म्हणून 8चा वर्ग 64 इथे लिहून घेतला। 2 अंकी संख्या भेटली, स्टॉप। आपल्याला 0 ॲड करायची गरज आहे का, नाही। 2 अंकी संख्या भेटली, आपलं हे एवढंच असेल। कशाचा वर्ग केलता, 8चा, म्हणून 108 मध्ये 8 मिसळले, किती झाले, 116। हे आपलं फायनल आन्सर आहे। ओके, अशा प्रकारे जेवढ्या कितीही मोठ्या संख्या असू द्या, 100च्या वरच्या संख्येचा आपण अशा प्रकारे काढू शकतो। आता एक मोठी संख्या घेऊन पाहूया। 100
12 घ्या, 112चा वर्ग. आता इथे 2चा वर्ग करायचा नाही. जेव्हा संख्या 10च्या वरी जाते तेव्हा शेवटच्या डिजिट 2चा वर्ग करायचा नाही. 10च्या वरी म्हणजे 110च्या पुढे गेल्याच्या नंतर तेव्हा काय करायचं, या दोन संख्येचा वर्ग करायचा, म्हणजे शेवटी 2 धरायचे, 12चा वर्ग करायचा. ओके, 12चा वर्ग किती येतो, 144. पण आपण उत्तरामध्ये काय घेत होतो, 2 अंकी संख्या, म्हणून इथं 2 अंकी संख्या कोणती घ्यायची, 44. मग जो हा 1 उरला हा हातच्यासाठी समोरच्या संख्येमध्ये मिसळायला ठेवायचा. आता वर्ग कशाचा केलता, 12चा. 144 आला, पण आपल्याला 2 अंकी संख्या पाहिजे म्हणून फक्त 44 घेतला. ज्या संख्येचा वर्ग केलता तीच संख्या जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये मिसळायची. मग काय, 112 मध्ये 12 मिसळायच्या नंतर किती येतो, 124 येतो. पण इथे 1 उरलेला आहे जो हातच्यासाठी ठेवला होता, तो याच्यात ॲड केला, 125 येऊन गेला. म्हणजे 125 44 आपलं फायनल आन्सर असेल. फक्त थोडासा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. आपल्याला इथं वर्गामध्ये 3 अंकी संख्या भेटली म्हणून जी तिसरी संख्या आहे ती आपण हातच्यासाठी समोरच्या संख्येमध्ये मिसळण्यासाठी ठेवलेली आहे. आपल्याला 2च संख्या ठेवायच्या होत्या म्हणून ती संख्या समोरच्या संख्येमध्ये आपण ॲड करायला ठेवलेली आहे. अशा प्रकारे जी संख्या 100च्या वर आहे तुम्ही त्या संख्येचा वर्ग करू शकता. आता पाहूया अशी संख्या जी 100पेक्षा कमी आहे त्या संख्येसाठी काय करायचं. आता सुरुवात करूया छोट्यापासून. आपण घेतला इथे 98चा वर्ग करायचा. हे तर माहिती होतं की 100च्या वर गेल्याच्या नंतर जी शेवटची संख्या आहे तिचा वर्ग करायचा आणि ज्या संख्येचा वर्ग केला तीच संख्या प्रश्नामध्ये मिसळून समोर लिहायची, म्हणजे आपलं फायनल आन्सर येऊन जातं. पण आता 100पेक्षा कमी असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा. आता ही संख्या 100पेक्षा कमी आहे. आता इथे काय करायचं, शेवटचा डिजिट पाहायचा नाही. जसं आपण 100पेक्षा वर होता तेव्हा आपण शेवटच्या डिजिटचा वर्ग केला, पण इथे शेवटचा डिजिट काय आहे, शेवटचा अंक काय आहे हे पाहायचा नाही. हे पाहायचं की ही संख्या 100पेक्षा कितीने कमी आहे. मग 98 ही संख्या 100पेक्षा कितीने कमी आहे, 2 कमी आहे, म्हणून 2चा वर्ग घ्यायचा इथे. 04. 0 का लिहिला, कारण आपल्याला 2 अंकी संख्या पाहिजे म्हणून 0 लिहिला, एवढंच कारण आहे फक्त. मग 98 100पेक्षा 2 कमी आहे म्हणून 2चा वर्ग घेतला आणि ज्या संख्येचा वर्ग घेतला ती संख्या दिलेल्या प्रश्नामधून वजा करायची. म्हणून 98 मधून 2 गेले, 9604 हे 98चा वर्ग. फक्त 2 स्टेपमध्ये आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणखी काही क्वेश्चन पाहूया. आता 96चा वर्ग करायचा. आता 96 पण ही संख्या 100पेक्षा कमी आहे. मग या संख्येचा वर्ग कसा करायचा. पहिल्यांदा कोणता नियम कुठं वापरायचा हे कसं लक्षात घ्यायचं, जी संख्या 100पेक्षा जास्त आहे त्या संख्येमध्ये शेवटच्या अंकाचा वर्ग आपण घेत होतो, पण जी संख्या 100पेक्षा कमी आहे त्या संख्येमध्ये आपण शेवटच्या अंकाचा वर्ग न घेता दिलेली संख्या 100पेक्षा कितीने कमी आहे त्या संख्येचा आपण वर्ग घेतो. ओके, म्हणजे 96 ही 100पेक्षा कितीने कमी आहे, 4ने कमी आहे. मग 4चा वर्ग काय येतो, 16. आता इथे 16 भेटला, 2 अंकी संख्या भेटली, 0 घ्यायची गरज आहे का, नाही. 4चा वर्ग 16 आणि जे प्रश्न दिलेले आहे त्याच्यामधून आपण ज्या संख्येचा वर्ग केला ती वजा करायची. 96 मधून 4 गेले, 92 16 हे फायनल आन्सर. अशा प्रकारे तुम्ही कितीही लहान संख्या असू द्या त्याचा आन्सर काढू शकता. तर तुम्ही आता सफिशियंट म्हणजे विदिन द टाईम एक 70-75 पर्यंत हे वापरू शकता. 70-75च्या जेव्हा तुम्ही खाली असाल त्या टायमाला तुम्हाला थोडासा जास्त टाईम लागेल. जेव्हा 70पेक्षा खालच्या संख्येचा वर्ग करायचा असेल त्याच्यासाठी आपण दुसरी मेथड शिकणार आहोत कशा प्रकारे करायचं ते. आता ऑलरेडी या मेथडचा थोडीफार प्रॅक्टिस करूया. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, तुम्ही कमेंटमध्ये मला आन्सर मेन्शन करा. 94चा वर्ग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर लगेच द्या. मी तुमच्यासाठी 30 सेकंद टाईम देतोय, ठीक आहे.
चला, सर्वांचा आन्सर आला असेल. कमेंट बॉक्समध्ये आन्सर भरपूर आले पण असतील. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता 94 ही संख्या 100पेक्षा कितीने कमी आहे? 6ने कमी आहे. म्हणून आपल्याला वर्ग घ्यायचा आहे 6चा. 6चा वर्ग किती आला? 36. त्याच्यानंतर दुसरी स्टेप, ज्या संख्येचा वर्ग केला आहे ती दिलेल्या संख्येमधून, दिलेल्या प्रश्नामधून वजा करायची. 94 मधून 6 गेले 88. 88 36 हे आपलं फायनल आन्सर असेल. आता याच्यामध्ये एक आपण प्रॉब्लेम असा पाहणार आहोत ज्याच्यामध्ये 3 डिजिट येतात. म्हणजे जसा आपण 100च्या वरची संख्या होती त्यामध्ये कुठला प्रॉब्लेम पाहिला होता? 112चा वर्ग केला होता. ठीक आहे. आता आपण काय करू? 89चा वर्ग करू. आता 89चा वर्ग कसा करायचा? 89 ही 100पेक्षा कितीने कमी आहे? 11ने कमी आहे. म्हणून 11चा वर्ग करायचा. 11चा वर्ग किती येतो? 121 येतो. पण आपल्याला इथं 2 अंकी संख्या पाहिजे म्हणून फक्त 21 लिहिला आणि 1 हा हातच्यासाठी ठेवला. ओके. त्याच्यानंतर 11चा वर्ग केलता म्हणून 11 ही संख्या 89 मधून वजा करायची. 89 मधून 11 गेला, 78 उरला. ठीक आहे. पण 78 ही फायनल आन्सर आहे का? नाही, कारण इथं आपल्यासाठी एक हातचा राखीव आहे, तो 78 मध्ये ॲड करायचा. मग किती झाला? 79. हे आपलं फायनल आन्सर. एक ट्विस्ट, जेव्हा आपण 90पेक्षा कमी आलोत, 90पेक्षा कमी आलोत म्हणण्यापेक्षा ज्या संख्येमध्ये 3 अंकी वर्ग येतो त्याच्यासाठी ही मेथड वापरायची. जेव्हा आपण 100च्या वर गेलो तेव्हा पण लागू होते आणि 90च्या खाली असते वेळेस पण ही मेथड लागू होते. आता पाहूया, एखाद्या संख्येच्या शेवटचे अंकी जर 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग कशा प्रकारे करायचा ते. आता आपण एक प्रॉब्लेम पाहिला होता 105. 105चा वर्ग आपल्या मेथडने केला होता. काय आला होता? 5चा वर्ग 25 आणि 5 हे 105 मध्ये मिसळले, किती झाले? 110 25 हे आन्सर आलं होतं. ठीक आहे. मग एखादी संख्येच्या शेवटी जर 5 असेल, ती संख्या कुठलीही असू द्या, तिचा वर्ग कसा करायचा आहे? आता दुसरी एक मेथड आहे. जेव्हा एखाद्या संख्येच्या शेवटी 5 येतो, सरळ सरळ 5चा वर्ग करायचा. 5चा वर्ग किती येतो? 25. आता उरले किती समोर? 10 उरले. त्याच्या पुढची संख्या कोणती आहे? 11. 11 गुणिले 10 म्हणजे किती झाले? 110. बस 110 25 हे आन्सर येऊन जाईल. ही दुसरी मेथड. आता ही कधी लागू होते? आता ह्याच 25चा आपण वर्ग करून बघू. 25च्या पण शेवटी 5 आहे. 5चा वर्ग किती येतो? 25. ओके. आता इथे उरली कोणती संख्या? 2. 2च्या समोरची संख्या कोणती आहे? 3. 3 दोन्ही 6. इथे 6 लिहिलं. 6 25. ठीक आहे. ही पण एकदम सोपी मेथड आहे. आता जेव्हा आपण 35चा वर्ग करतील, शेवटी 5 आहे, 5चा वर्ग 25. 3 आहे आता उरलेला 5च्या नंतर. 3च्या पुढची संख्या 4. 3 गुणिले 4 म्हणजे 12. 12 25 35चा वर्ग. ठीक आहे. त्याचप्रमाणे 45चा वर्ग करा. 45च्या मध्ये शेवटी 5. 5चा वर्ग किती येतो? 25. इथे उरला किती? 4. 4च्या पुढची संख्या 5. 5 गुणिले 4 5 20. 20 25 हे फायनल आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात. तर आता एक छोटासा प्रॉब्लेम देतो, ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर आपण दुसरी मेथड पाहणार आहोत. तुमच्यासाठी 65चा वर्ग कमेंटमध्ये लगेच आन्सर द्या. ठीक आहे. तर या क्वेश्चनसाठी 10 सेकंद खूप झाले. या क्वेश्चनसाठी जास्त टाईम मी देणार नाही आहे, खूप गरमी होत आहे. पाहूया चला. 65 मध्ये शेवटी 5. 5चा वर्ग 25. 6च्या पुढची संख्या 7. 7 गुणिले 6 7 सकम 42 25 हे फायनल आन्सर. ओके. अशा प्रकारे आपण क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता आपण वर्ग करण्यामध्ये दुसरी एक मेथड पाहणार आहोत जी 50च्या जवळपास असेल एखादी संख्या. म्हणजे आता तुम्हाला मी 100च्या जवळपासची संख्या सांगली, जेव्हा 100च्या वर असते तेव्हा काय करायचं ते, आणि एखादी संख्या 100पेक्षा कमी असते तेव्हा काय करायचं ते. आपण 100पेक्षा कमी असणारी मेथड ही शून्यापर्यंत आणू शकतो, पण ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी जास्त टाईम लागेल. आणि आपला मेन उद्देश काय आहे?
टाईम कमी लागणं. म्हणून एक दुसरी मेथड शिकूया जी मेथड 50च्या जवळपास आहे. ठीक आहे, त्या मेथडला आपण पाहून घेऊ. तर आता पहा 50च्या जवळपासची संख्या. पहिल्यांदा आपण घेऊ 46चा वर्ग. जेव्हा आपण 50च्या जवळपासच्या संख्येचा वर्ग करतो तेव्हा लक्षात ठेवायचं आपल्याला डोळ्याच्या समोर 25 ही संख्या लक्षात ठेवायची. आता पहा 46 हे 50पेक्षा किती संख्येनं कमी आहे? 4ने कमी आहे. म्हणून 4चा वर्ग 16. पण आपण जेव्हा 100 बेस पकडत होतो त्यावेळेस काय करत होतो, ज्या संख्येचा वर्ग केला ती संख्या 100पेक्षा कमी असेल तर त्याच्यातून मायनस करत होतो. जी प्रश्नामध्ये दिली त्याच्यातूनच मायनस करत होतो. म्हणजे सरळ सरळ जी संख्येचा वर्ग केला ती डायरेक्टली यूज करीत होतो. ओके, इथे आपण डायरेक्टली यूज करणार नाहीत. इथे काय करायचं, आता ही संख्या 50पेक्षा 4ने कमी आहे म्हणून 4चा वर्ग 16 केला. आता ज्या संख्येचा वर्ग केला ती संख्या 25मधून वजा करायची. बस फरक एवढाच आहे. बाकी 100 बेसमध्ये आणि 50 बेसमध्ये काहीच फरक नाही. फरक एवढाच आहे, ज्या संख्येचा वर्ग केला ती संख्या 25मधून वजा करायची. ठीक आहे, मग आपण वर्ग कशाचा केला होता? 4चा केला होता, 16 आला होता आणि 25मधून 4 वजा केल्याच्या नंतर 21 येऊन जाईल. म्हणजे 21 16 हे 46चा वर्ग असेल. त्याप्रमाणे जर दुसरं एक्झाम्पल पाहिलं, आता पाहू 44. आता 44चा वर्ग करायचा. ठीक आहे, 44चा वर्ग करते वेळेस आपल्याला काय करायचे, 44 ही 50पेक्षा कितीने कमी आहे ती पाहून घ्यायची. 44 ही 50पेक्षा कितीने कमी आहे? 6ने कमी आहे. म्हणून 6चा वर्ग किती येतो? 36 आला. आता ज्या संख्येचा वर्ग केला ती संख्या काय करायची? 25मधून वजा करायची. बस, मग 6 25मधून वजा केल्याच्यानंतर किती येऊन जाईल? 19. ओके, अशा प्रकारे तुम्ही वर्ग काढू शकता. आता दुसरं एक एक्झाम्पल पहा. आता काय केला, 42चा वर्ग केला. 42 ही संख्या 50पेक्षा कितीने कमी आहे? 8ने कमी आहे. 8चा वर्ग काय येतो मग? 64. आता काय करायचं, 8चा वर्ग केला ना 25मधून 8 वजा करायचे. 25मधून 8 गेल्याच्या नंतर काय राहतं? 17. म्हणून ते 17 लिहिला. 17 64 42चा वर्ग असेल. आता जशा प्रकारे आपण 100च्या समोरच्या संख्येचा पाहिला त्याच प्रकारे 100च्या पाठीमागच्या संख्येचा पाहिला आणि 50च्या पाठीमागच्या संख्येचा म्हणजे जवळच्या पाठीमागच्या संख्येचा पाहिला. तशा प्रकारे आता आपण पाहू 50च्या समोरची संख्या असेल तर वर्ग कशा प्रकारे काढायचा ते. आता इथे घ्या 52चा वर्ग. 50च्या जवळपास असल्याच्या नंतर 25 हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे 8, या 8चं काम संपलं. आता 52 मध्ये 50पेक्षा कितीने जास्त आहे? 2ने जास्त आहे. म्हणून 2चा वर्ग 0 4. ओके, आता वर्ग कशाचा केलता? 2चा. जेव्हा 50पेक्षा कमी होता तेव्हा 25मधून ती संख्या आपण वजा करत होतो. पण आता जेव्हा 50पेक्षा जास्त आहे तेव्हा तीच संख्या 25मध्ये मिसळायची. म्हणून 2 25मध्ये मिसळला 27 आला. 27 0 4 हे 52चा वर्ग आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे 54 घ्या. आता 54 घेतला. 54 50पेक्षा कितीने जास्त आहे? 4ने जास्त आहे. म्हणून 4चा वर्ग किती आला? 16 आला. ठीक आहे, आता वर्ग कशाचा केलता? 4चा केलता. मग काय करायचं, 25मध्ये 4 मिसळायचे. किती येतात? 29. 29 16 हे आपलं आन्सर भेटलेलं आहे. त्याप्रमाणे आता 55 घ्या. 55 आपण हे प्रॉब्लेम 2 मेथडने सॉल्व्ह करू शकतो. तसं तर आपण हे प्रॉब्लेम 3 मेथडने सॉल्व्ह करू शकतो. ते तिन्ही पण मेथड आपण इथे पाहून घेऊया. पहिल्यांदा आपली ही मेथड. ओके, आता 55 हे 50पेक्षा कितीने जास्त आहे? 5ने जास्त आहे. म्हणून 5चा वर्ग 25 आणि 5 आपल्याला 25मध्ये मिसळायचे. किती झाले मग? 30. 30 25 हे पहिल्या मेथडनं उत्तर भेटलं. मेथड नंबर 2, दुसरी पद्धत. ही संख्या, या संख्येमध्ये शेवटची संख्या 5 आहे म्हणून 5चा वर्ग किती येतो? 25. त्यानंतर समोरची संख्या कोणती उरली? 5 उरली. 5च्या समोरची संख्या काय आहे? 6. 6 पंचे 30. मेथड नंबर 2. आता हेच प्रॉब्लेम आपण तिसऱ्या मेथडनं पण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हा आजचा चॅप्टर इथे संपलेला आहे. तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जिल्ह्यानुसार व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत, ते जॉईन करून घ्या आणि इथून पुढचे लेक्चर तुम्हाला
त्या ग्रुपमध्ये मिळून जातील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आवडला नसेल तर डिसलाईक करा. थँक्यू आणि तुमची काळजी घ्या.